हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसं आहे सगळेजण? मस्त मजेत आहात ना? तर आता सकाळचा टायमिंग आहे आणि आता मी टेरेसवरती आलेले होते इकडे. तर टेरेसवरती का आले? आता तुम्ही म्हणाल की सकाळीच अगदी तयार करू, म्हणजे अगदी नटून थटून कशाला आली आहे टेरेसवरती. तर मला थोडं रील पण बनवायचे होते, तर त्यासाठी मी तयार झाले होते. तर सकाळी तुम्हाला माहिती असेल की सकाळी किती गडबड असते ती. पण हल्ली म्हणून मग आम्ही काय करतो, आम्ही दोघे जण हल्ली लवकर जरा उठतो आणि कामं आवरायचा प्रयत्न करत असतो. तर आता मला रील बनवायचे होते आजचा दिवसासाठी, त्याच्यामुळे म्हटलं की आपण रेडी होऊया आणि वरती टेरेसवरती जाऊया. तर आता आमचे रील वगैरे बनवून झालेले होते आणि झाडांना पाणी घालून पण झालेलं होतं. आता ही फुलं आहे ती देवासाठी म्हणजे देवपूजेसाठी काढायची होती, त्याच्यामुळे आता ती काढत आहे. आणि बघत असाल तुम्ही किती सुंदर फुलं आज फुललेली आहेत. ती खूप छान वाटतं अशी फुलं फुलली की. आणि आता ही फुलं काढून झाली की त्याच्यानंतर काय आम्हाला घरी जायचं आहे आणि घरी गेल्यावर पण काय आपलं नाश्ता वगैरे सगळं आज बनवायचं आहे. तर थोडी घाई आहे, त्याच्यामुळे जी तयारी आहे ना नाश्त्याची, मी ती आदल्या दिवसापासूनच केलेली होती. आदल्या दिवसापासून म्हणजे काय, आता इथे मला सँडविच बनवायचं आहे. मला वाटतं मी वर्षभरातनं म्हणजे काय सँडविच बनवलेलं नव्हतं. तर वर्ष झालं असेल. तर त्याच्यानंतर आता मी सँडविच बनवते आहे. तर सकाळी कसं खूप गडबड असते आणि परत स्वीटी आणि गोल्डन ह्या दोघांना पण बघायचं असतं. त्यांचं पण सगळं चालू असतं की खाणं पिणं त्यांचं, मग त्यांच्या टायमिंगनुसार त्यांना द्यावंही लागतं. त्याच्यामुळे खूप गडबड पण असते आणि परत नवऱ्याची ऑफिसची तयारी वगैरे तेच पण असतं. त्याच्यामुळे मग मी काय केलं की बटाटे जे होते ते रात्रीच मी उकडून ठेवून दिले. म्हणजे उकडून काय आपला जास्त वेळ नाही लागत म्हणा, कुकरलाच फक्त लावायचे असतात. पण ते मी आधीच उकडून ठेवून दिलेले होते आणि आता ही फक्त तयारी करून मग मी लगेचच आता सँडविच बनवणार आहे. त्याच्या आधी मी उठल्यानंतर पण मी तुम्हाला सांगते, मी भाजी आधी पहिल्यांदा बनवून घेतली. वालीची भाजी होती तर ती आधी बनवून घेतली, कारण ना नंतर परत ते मला जेवण हे बनवावं लागणारच होतं. आणि म्हटलं समजा सँडविच म्हटलं नवऱ्याला फारसं त्याने खाल्लं नाही, तर त्याच्यासाठी दुसरा काहीतरी ऑप्शन पाहिजे, म्हणून मी आधी भाजी बनवून ठेवलेली होती आणि भाकरी होतीच. त्याच्यामुळे म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, जर समजा हे चांगलं नाही झालं किंवा त्याने नाही तेवढं आवडीने खाल्लं, तर म्हटलं दुसरा ऑप्शन आपल्याकडे पाहिजे. त्याच्यामुळे मी भाजी उठल्या आधी ती बनवली होती. त्याच्यानंतर मग टेरेसवरती गेलो आणि आत्ता इथे सँडविच जे आहेत ते मी आता बनवायला घेतलेलं आहे. तर सँडविच काय म्हणजे साधं सिंपल बनवते आहे. मला काय एकदम भरपूर असे चांगलं भारीतलं सँडविच वगैरे येतं असं काही नाही आहे. साधं सिंपल मला माहिती आहे त्याप्रमाणे मी बनवते आहे इथे. तर म्हटलं ट्राय करूया, कारण की बऱ्याच वर्षांनी मी बनवते आहे. एकदाच काहीतरी मला वाटतं आठवतं आहे मला की एकदाच मी बनवलेलं होतं, त्याच्यानंतर मी इकडे ढुंकून बघितलेलं पण नव्हतं. आणि तो जो सँडविच मेकर आहे तो तसाच आहे माझ्याकडे. त्याच्यामुळे म्हटलं आज तरी बनवूया. तर इथे आता सगळं होतं, म्हणजे टोमॅटो सॉस वगैरे पण होता किंवा बटर वगैरे लागतं ते पण होतं. म्हटलं आहे तर म्हटलं आता बनवूया. आणि ब्रेड पण आणलेले होते. तर आता इथे फक्त काय हे तयार झालेले आहेत आपले, सगळं आधी मी लावून सगळं ठेवलेलं होतं. आणि ते आता जो सँडविच मेकर आहे त्याला फक्त बटर लावायचं आहे. आणि मी ज्या ब्रेड होतं त्याला पण मी लावलं होतं वरती, पण ह्याला पण मी लावून घेतला. आणि मी खरं सांगते, मला नाही इलेक्ट्रिकचं असं काही असेल ना तर मला खूप भीती वाटते. मला काय माहिती, मला आधीपासून म्हणजे लहानपणापासून ते इलेक्ट्रिकचं मला काय असेल आणि त्याचं काय मी पहिल्यांदाच वापर करत असेल ना तर मला भीती वाटते. अगदी आता आम्ही जो व्हॅक्यूम क्लीनर जो घेतलेला आहे ना तो पण मला अजूनही मला भीती वाटते. मी एकदाच वापरला तो, तरी पण मला ती भीती वाटते की नाही बाबा कुठे शॉक लागेल काय होईल, तर मला भीती वाटते. त्याच्यामुळे मी ह्याला पण मी घाबरते, त्याच्यामुळे मी फारशी इकडे जात नाही. पण आज म्हटलं तर किती दिवस म्हटलं पडू नये, तर त्याचा म्हटलं वापर हा केला पाहिजे. तर हे मी काय केलं माहिती आहे का, ते स्विच आधी बंद करत होते, त्याच्यानंतर ते ओपन करून हे ब्रेड मी बाहेर काढवते, कारण की मला भीती वाटते म्हणून. तर आता इकडे आपलं हे सँडविच जे आहे ते रेडी झालेलं होतं. तर पहिल्यांदा मी नवऱ्याला आधी देते, कारण की त्याचा आता ऑफिसचा टायमिंग जो म्हणजे झालं होतं आणि आज त्याला लवकरच जायचं होतं ऑफिसला. त्याच्यामुळे म्हटलं आधी त्याला आधी देते, नंतर म्हटलं बाकीचं बघते. इथे आपलं नवऱ्यासाठी आता हे मी देते. आणि छान झालेलं होतं. मी फक्त विचारलं, पण मी कॅमेरा वगैरे ऑन नव्हता केला, कारण की तो गडबडीत होता आणि आमची पण गडबड होती चालू. त्याच्यामुळे सकाळचं तर काय तुम्हाला माहिती असेल, प्रत्येकाच्या घरात गडबड असते सकाळची. त्याच्यामुळे काय मी त्याला असं कॅमेरा ऑन करून अगदी विचारलं नाही की बाबा कसं झालं आहे म्हणून. पण त्याने
खाल्लं आणि व्यवस्थित अगदी खाल्लं, त्याच्यामुळे म्हटलं चांगलं. आणि खरंच मी पण खाल्लं त्यावेळी मला पण आवडलं आणि अगदी छान झालं होतं. आता हे संध्याकाळचं जे रुटीन आहे ते सुरू झालेलं आहे. मध्ये दिवस आम्ही काय केलं मी काही दाखवलं नाही. बरीच कामं असतात ती सगळी प्रत्येकाच्या घरात चालू असतात ती झालेली आहेत, किंवा माझे जे साडी ट्रॅपिंगचे व्हिडिओज वगैरे असतात, रील असतात काही थोडेफार, तर ते केलेत. आणि आता संध्याकाळी आता हे चिकन आणलेलं होतं, तर गोल्डनचं जे चिकन आहे ते पण संपलेलं होतं. त्याच्यामुळे मी काय केलं, बरंचसं जे चिकन आहे ते गोल्डनसाठी ठेवलं आणि आमच्यासाठी थोडंसं ठेवलेलं होतं चिकन. तर इथे गोल्डनसाठी आधी जे चिकन असतं ते त्याच्यासाठी आधी आम्ही वेगळंच असं हे करतो, शिजवून ठेवतो. त्याच्यामुळे ते तिथे गॅसवरती तिकडे ठेवलेलं आहे. आणि इथे आमचं दही पण संपलेलं होतं, त्याच्यामुळे बाहेरून म्हणजे मार्केटमधून पॅकेट आणलेलं होतं दहीचं. तर म्हटलं ते आधी दही मी काढून ठेवते, कारण की आता उन्हाळा आता हळूहळू सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे गोल्डनला परत दही द्यावं लागतंच त्याला. आणि त्याला आवडतं, त्याला पण आवडतं आणि स्वीटीला पण आवडतं दही. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आधी म्हणजे ते पॅकेट जे आहे ते खोलून त्यामध्ये ते दही काढून ठेवलं. आणि आता इथे मला चिकन बनवायचं आहे. तर काजूगर जे आहेत ना ते आणलेले आहेत. आता काजू जे आहेत ना, आपले जे ओले काजू असतात ते आहेत आणलेले, पण ते आपल्या बाजारातून म्हणजे मार्केटमधून आणलेले होते. तर ते मी काय केलं, म्हणजे ते साल म्हणजे जे वरती साल असतं ना, तर त्याप्रमाणे होते ते. साल वगैरे काढलेलं असं नव्हते गर. त्याच्यामुळे मग मी ते आधी थोडा वेळ असं गरम पाण्यामध्ये ठेवून दिले होते, म्हणजे कशी त्याची जी सालं असतात ना ती पटकन अशी येतात. तर आता तीच साल आता मी काढत राहिले आहे, कारण आता मी काय करणार आहे माहिती आहे काय, चिकनमध्ये मी थोडेसे काजूगर टाकणार आहे, म्हणजे ते चांगलं लागतात काजूगर चिकनमध्ये. म्हणून म्हटलं काजूगराची वेगळी भाजी म्हटलं मी दुसऱ्या दिवशी करेन, कारण की आता वांगी पण आहेत. पण म्हटलं आता चिकन आहे तर म्हटलं तर ती काजूगराची जी भाजी आहे ती म्हटलं उद्या करता येईल. पण म्हटलं आता थोडेसे काजूगर म्हटलं ह्यामध्ये चिकन आहे तर त्यामध्ये म्हटलं टाकते. आता एकतर माझी गडबड झाली होती आणि आता गरमी पण आहे सुरू संध्याकाळची, म्हणजे गरमी तर वाटतेच, दिवसा पण असते म्हणा, पण रात्री म्हणजे संध्याकाळनंतर जरा जास्तच वाटते. बाहेर ना थोडा थंडावा असतो, पण घरामध्ये मात्र नाही तेवढा थंडावा वाटत. त्याच्यामुळे मला हे आता काम जे आहे ना ते पटापट आवरायचं होतं. तर आता पटकन इथे मी चिकन बनवायला इथे एका साईडला घेतलेलं आहे आणि एका साईडला माझं इकडे काजूचं जे साल काढायचं आहे ना ते पण काम माझं चालू आहे. त्याच्यानंतर परत मला भाकरी बनवायची आहे, कारण की चिकन असलं की चिकन असो किंवा अगदी मासे जरी असले तरी भाकरी ही असते आणि आम्हाला भाकरी आवडते, त्याच्यामुळे मी ती बनवतेच. तर मला ते पण बनवायचं आहे. परत आता गोल्डन आमचा वाट बघत असणार आहे की बाबा चिकन आणलेलं आहे म्हटल्यावरती मला पाहिजे, मला आधी दे. आणि परत स्वीटी तिकडे असणार फिरत, की ती थोडंसं सूप पिते, त्याच्यामुळे मग तिचं आणि परत असणार, मग त्या दोघांची परत हे करत बसायला लागतो. थोडा वेळ जो असतो ना तर त्यांच्यात जातो मग. त्याच्यामुळे म्हटलं की आपली जी कामं आहेत ती इकडे आहे ती पटापट आवरून घेते. तर दिवसा असं सगळं चालू असतं, म्हणजे सकाळी उठलं की सकाळची जी कामं असतात ती चालू असतात. बाकीचा जो मधला वेळ असतो तो माझ्या कामांसाठी मी देते आणि परत संध्याकाळ झाली का परत आपली जी किचनमधली जी काही कामं असतात ती मग सुरू होतात. ती मग झोपेपर्यंत ती चालूच असतात. तर असं सगळं असतं. तर आता चिकन जे आहे ना ते मी सुक्कं बनवणार आहे, म्हणजे एकदम असं जास्त असं म्हणजे असं काय बोलतात ते ग्रेव्ही वगैरे भरपूर असं काही बनवणार नाही आहे, कारण की आमटी पण आहे, मसूरची आमटी होती केलेली त्याच्यामुळे ती आहे. मी काय करते आमटी जी असते ती 2 टायमिंगसाठी बनवते, कारण की ते बरं पडतं. नाही तर मग परत कसं भाजी आपल्याला परत शोधावी लागते, सकाळी केलेली असते ती दुपारपर्यंत असते, पण रात्रीला परत शोधावी लागते. मग परत आमटी आणि परत एका टायमिंगची केली का परत दुसऱ्या टायमिंगला शोधत बसण्यापेक्षा एका टायमिंगला आमटी केलेली बरी पडते. त्याच्यामुळे मी दोन्ही टायमिंगची आमटी हे आधीच करून ठेवते आणि फक्त भाजी जी असते मग ती मात्र रात्रीला वेगळं काहीतरी पाहिजेच असतं. असं नाही आहे की नवऱ्यालाच पाहिजे असतं, मला पण वेगळं पाहिजे असतं. मला ते सकाळचीच भाजी अगदी रात्री खायला मला नकोसं वाटतं, कधीतरी खावीही लागते पण मला नकोसं वाटतं खरं तर. तर इकडे बघा हे एवढे जे काजूगर आहेत ना ते मी सोलले आणि ते आता ह्या चिकनमध्ये मी टाकणार आहे. तर चिकन जे आहे ना ते शिजत आलेलं होतं. काजूगर मी थोड्या वेळाने नंतर टाकले आहेत, म्हणजे चिकन आपलं शिजत आलं आहे ना त्याच्यानंतरच मी काजूगर टाकले, नाहीतर मग आधीपासून टाकले तर ते तेवढे चांगले लागणार नाहीत, एकदम असे ते पिठूळ वगैरे होतील. म्हणून मग मी ते थोड्या वेळानंतर टाकलेले.
आता बाकीचे जे उरलेले काजू वगैरे आहेत अजून, तर त्याची आता मी उद्या भाजी करणार आहे. माझ्याकडे वांगं आहे मस्त, अगदी ते मोठं वांगं असतं ना ते आहे. तर ते असे म्हणजे गावठी वांगी वगैरे असली ना की त्यामध्ये जर आपण काजू वगैरे टाकलं ना की ती छान लागते भाजी. आता इथे बघा थोड्या वेळाने आपल्या इकडे चिकन जे आहे ते पण रेडी अगदी झालेलं आहे आणि मस्त झालेलं आहे चिकन आपलं. आणि आता इकडे ही भाकरी आहे. तर चला आम्ही लगेचच आता इथे जेवायला पण घेतलेलं आहे. तर आजचा हा जो व्लॉग होता तो इतकाच होता. व्लॉग आवडला असेल तर नक्कीच ह्या व्लॉगला लाईक करा आणि आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.